ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी गावाला दरवर्षी पुराच्या पाण्याचा संपूर्ण वेढा पडत असतो। त्यातून मार्ग काढण्यासाठी साकव बांधून मिळावं या मागणीसाठी निलेवाडी ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। या उपोषणाची दखल घेत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गावात जाऊन ग्रामस्थांची भेट घेत येत्या 8 ते 10 दिवसात यावर ठोस निर्णय घेऊन येत्या पावसाळ्यापूर्वी या गावाला जोडणारा पूल आणि रस्ता अस्तित्वात येईल असं आश्वासन दिलं। त्यानंतर ग्रामस्थांनी आपलं उपोषण मागे घेतलं। हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी गावाला तिन्ही बाजूनं नदीच्या पाण्याचा वेढा पडतो। एका बाजूनं त्यांना गावातून बाहेर निघण्यासाठी रस्ता आहे, परंतु त्या ठिकाणी ओढ्याला येणाऱ्या पुरामुळे रस्ता बंद होतो। त्यामुळे या ओढ्यावर पूल बांधण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनापासून बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। या उपोषणाची दखल घेत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी निलेवाडी गावाला भेट देऊन येत्या 8 ते 10 दिवसात यावर ठोस कारवाई करत येत्या पावसाळ्यापूर्वी गावासाठी नवीन पूल बांधून रस्ता मिळेल असं आश्वासन दिलं। आपण आलोय उपोषणाला बसलेल्या लोकांमध्ये विशेषतः सगळे प्रमुख लोक आहेत, महिला आहेत, म्हणजे गावच आहे। त्यामुळे साहजिकच या गावाची पोटतिडीक जी आहे की अनेक वर्ष झाले या पुलाची ते मागणी करतात, परंतु त्याला निधीची उपलब्ध होत नाही। आदरणीय खासदार साहेबांनी मी इथं आता जे सांगितलंय त्याप्रमाणे याच्यातल्या 3 विषयांवरनं निधीची उपलब्धता करणं आणि प्रत्यक्ष काम सुरू करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आणि त्या जबाबदारीप्रमाणे आम्ही पुढे जातोय। याच मुद्द्यावरती की ज्याच्याबद्दल त्यांना याच्याबद्दल साशंकता होती ती साशंकता आम्ही क्लिअर केली आणि त्यामुळे आता या ठिकाणी आम्ही ज्याने उपोषण केलं त्या सर्व मान्यवरांना सुद्धा सरबत आम्ही खासदार साहेब आमदार साहेबांच्या हस्ते दिला आणि आम्ही हे उपोषण सोडवलंय। पण प्रत्यक्ष कामाची सुरुवात मात्र पावसाळा पूर्ण झाल्यानंतर करण्याबद्दलची जबाबदारी घेऊनच आता आम्ही इथनं निघतोय। पालकमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय। ग्रामस्थांनी काल 15 ऑगस्ट पासून जे काय बेमुदत उपोषण तयार केलं आहे त्या संदर्भात आज आमचे लाडके खासदार धैर्यशील माने, माननीय पालकमंत्री आबिटकर साहेब, माननीय आमच्या आमदार अशोकरावजी माने बापू ह्यांनी जे आम्हाला जे आश्वासन दिलं ते पूर्णता करायचं खात्री दिली। त्यामुळं मी त्यांच्यावर विश्वास ठेवून हे आंदोलन तात्पुरत्या परिस्थितीत मागे घेतलेलं आहे। प्रत्येक वेळी निलेवाडीकरांना फक्त आश्वासनच दिले जातं, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही। यावेळी जर आश्वासन पाळलं गेलं नाही तर येत्या दिवाळीपासून पुन्हा संपूर्ण गाव उपोषणाचा पवित्रा स्वीकारेल अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। यावेळी उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, निलेवाडीचे सरपंच माणिक घाटगे, उपसरपंच शहाजी बोरगे, वैभव कांबळे, सुहास राजमाने, बबन टोपुगडे, अमर घाटगे, बाळासो सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।